मार्केटच आहे तुम्हाला काय मजा करणार अरे का बूम डायरेक्ट देवक बूम कुठे लावला होता मग आरेनवर काय तुम्ही नाश्ता विष्टा नाही आणत काय काय खायचं डबा दे पटन सगळे गेले नाही सगळे घरी गेले कॅन्सल झालं दिलीप भाऊ घरी गेले ना साहेब उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लावलंय यांना बूमला लावलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे उद्या अशा पद्धतीचं नियोजन केलं जातं आपण त्या सभेसाठी उपस्थित असणार आहात का? होय उद्या पिंपळगावला सन्माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची जाहीर सभा आहे आणि त्याचं नियोजन आम्ही त्या मतदारसंघ जो आहे दिंडोरी मतदारसंघ ज्याच्यामध्ये येवला येतो आहे, नांदगाव येतो आहे, निफाड, चांदवड आणि तिकडे दिंडोरी आणि कळवण, तर ह्या सगळ्या भागातून जे आहेत प्रचंड प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या रॅलीसाठी येणार आहे. मी सुद्धा म्हणजे कालपासून आमच्या लोक कामाला लागलेले आहेतच, येवल्यामध्ये, नांदगावमध्ये पंकज भाऊ, इकडे आमचे दुसरे कार्यकर्ते. आता मी सुद्धा तिकडे जातो आहे आणि मग उद्याच्या त्या सभेचं आम्ही नियोजन करतो आहोत. आमच्या इथून सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक येवला, लासलगाव त्या भागातून जे आहे मोठ्या प्रमाणावर लोक त्या रॅलीसाठी निघणार आहेत. मुंबईमध्ये महाशिंदे केलाय सत्तांतर होईल अशा स्वरूपाची त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली जाते. मला त्याची काही कल्पना नाही. मला त्याच आता मुख्यमंत्री काय मला सगळ्या गोष्टी सांगत नसतात. चला धन्यवाद. पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलाय की शरद पवार गटाला राज्यात एकही जागा येणार नाही आणि शिंदेंना 3 ते 4 जागा येतील. आता हे सगळं जे आहेत हे सगळे ज्योतिष सांगतायत. आता थोडा वेळ थांबा ना, 4 जूनला किती वेळ लागणार आहे? 4 जूनला संध्याकाळपर्यंत सगळं चित्र जे आहे स्पष्ट होईल. कोणाला किती जागा मिळतात, कोणाला किती जागा मिळतात ते कळेल ना. आता थोडंसं धीर धरायला काय हरकत आहे. परंतु आता जे आहे होणाऱ्या ज्या निवडणुका, आता आणखीन एक फेज महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे, त्याच्यावर कदाचित परिणाम घडावा म्हणून सुद्धा हे अशा प्रकारचे वक्तव्य येत असतील. साहेब मुख्यमंत्रीचा दौरा होता परवा, सगळे संघटना उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो समोर आला आणि मातोश्रीशी संबंधित तो होता म्हणून त्याच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही असा विरोधकांनी आरोप केला आहे. अहो काय आता आहे की सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या. म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध? उगीच असं ऐकून घ्या हो. आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात. माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतं. मी नाही म्हणू शकत नाही. आता कोण आहे, काय आहे, आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही. आणि मग अशी लोक असल्याने सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये आणि तो कुणाचाही असेल, किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे. अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा जो आहे मुंबईचा, तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. हे खरं आहे की या होर्डिंगच्या बाबतीमध्ये ज्या वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, मग महानगरपालिका असेल, MSRDC असेल, PWD असेल, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ते रस्ते आहेत किंवा एरियाज आहेत. आता काल तर या ठिकाणी झाले, काही दुर्दैवी मृत्यू झाले. परंतु सांताक्रूज या वांद्र्यावरून सांताक्रूजला जात असताना एअरपोर्टकडे मोठमोठे जे आहे वजनदार अशा प्रकारचे
होर्डिंग्स असे लावलेले आहेत की जे त्या रस्त्याला समांतर पाहिजे होते नियमाप्रमाणे, ते असे रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत मोठे, आणि त्याच्यावर मग ते इलेक्ट्रॉनिक्स चालू असतं. त्याचं वजन पण खूप आहे आणि ते सगळं बेकायदेशीर आहे. म्हणजे ते तक्रार पण मी केलेली आहे. आणि ते जर तसे जर पडले तर ते आणखी वजनदार वगैरे आहेत आणि मोठा आणखीन प्रॉब्लेम होणार आहेत. म्हणून माझी विनंती आहे, हे सगळे जे काही होर्डिंग्ज आहेत, ह्या होर्डिंग हे नियमाप्रमाणे आहेत की नाही, या सगळ्या ठिकाणचे याची चौकशी झाली पाहिजे. आणि ती महाराष्ट्र सरकारच्या संस्था असतील किंवा महानगरपालिका असेल, या सगळ्यांनी ती पूर्ण केली पाहिजे ही चौकशी. आणि केवळ आम्ही नोटीस दिलेली आहे आणि मग आम्ही कारवाई करणार आहोत, अरे बेकायदेशीर आहे सरळ सरळ, तर मग आणखी मग वेळ कशाला काढता तुम्ही? लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग सगळं तुम्ही धाव घेणार सगळे, ते बरोबर नाही आहे. सगळ्याच संस्थांनी जर याची काळजी घेतली पाहिजे. आणि आता रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा काय गुन्हा, काय तिथे राहणाऱ्या लोकांचा गुन्हा काय? ठीक आहे, आता शासन 5-5 लाख रुपये देईल, आता म्हणजे संपलं. गाड्यांचं नुकसान झालं किती, आधी किती प्रचंड तो, म्हणजे किती असायला पाहिजे त्याची साईज, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी प्रचंड अशी ती साईज त्याची होती. म्हणून आता हा दुर्घटना झालीच आहे, तर ह्या सगळे जे काही आहे पश्चिम द्रुत गतिमार्ग जो आहे विशेषतः वर्दळीचा, त्या ठिकाणी आडवे आलेले हे सगळे जे काही जाहिराती आहे, बोर्ड्स आहेत, होर्डिंग्स, आणि त्याचं वजनही खूप आहे, परत तुम्हाला सांगतो. आणि असे इतर ठिकाणी अनेक ठिकाणी असतील. ह्या सगळ्यांची जी आहे इन्क्वायरी करा, चौकशी करा. योग्य असेल त्याचं फाउंडेशन ठीक आहे की नाही, पडणार नाही, काही एक टीम कामाला लावले महानगरपालिकेने किंवा PWDने, तर काम होऊन जाईल. आठवड्याचं काम आहे, तर हे करावं असं माझी प्रयत्न राहणार आहे. संघटना नाही, मी मंत्री आहे त्यांच्या मंत्रिमंडळातला. माझी त्यांची चर्चा झालेली आहे, फोनवर सुद्धा चर्चा होते आहे. फॉर्म भरायला पण मी त्यांच्याबरोबरच होतो. नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सातपूरला सुद्धा जे आहे जी रॅली निघाली त्याच्यामध्ये सुद्धा 3 तास मी होतो. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी जे आहे काही संघटना ज्या बोलवल्या होत्या, नाही का, डॉक्टरांची असेल, ती क्रीडाईसारखी असेल किंवा आणखीन काय असेल, त्यांचं मत जाणून घेण्यासाठी, किंवा काही कार्यकर्ते जे अजून नाराज होते त्यांना समजवण्यासाठी, ती चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी ते करायला पाहिजे. आता मला काय समजवण्याचं काही काम नव्हतं, कारण मी कामाला लागलेलोच आहे. आणि महत्वाचा काय कार्यक्रम असेल तर जरूर मला बोलवतातच, त्याच्यात काय वाद आहे. मुख्यमंत्री नाशिकला आले त्यावेळेला त्यांच्यासोबत काही बॅगा आल्या आणि त्याच्यामध्ये पैसे होते अशा स्वरूपाचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. नाही, मी काय ते, मला काय माहिती नाही, मी ते पाहिलेलं नाही आहे. ओके, ठीक आहे. धन्यवाद. चला माझ्या